महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली। 3:30च्या सुमारास राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावरती पोहोचले। जवळपास 1 तास या दोघांमध्ये चर्चा पार पडली। शिवसेनेत पडलेली मोठी फूट, त्यामुळे राज्यात झालेलं सत्तांतर, आगामी काळात होऊ घातलेली मुंबई महापालिका निवडणूक आणि सध्या सुरू असलेली अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी याबाबत या बैठकीत विशेष चर्चा झाल्याची माहिती समोर आली। तर गेल्या 2 महिन्यातील दोघांची तिसऱ्यांदा भेट झाली आहे। अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची भेट मांडली जाते। आगामी पालिका निवडणुकांच्या दृष्टीने यात चर्चा झाल्याचं बोलल्या जात आहे। तर शिवसेना विरुद्ध मनसे आणि ठाकरे विरुद्ध शिंदे अशा लढतीत ही महत्त्वाची भेट आहे। तर मला कल्पना नाही कुठल्या विषयासाठी गेलो, कारण आम्ही आज सकाळपासून ते नाशिकमध्ये आहोत। निश्चित काहीतरी महाराष्ट्राच्या इतरच विषय असेल। तर मला कल्पना नाही कुठल्या विषयासाठी गेलो, कारण आम्ही आज सकाळपासून ते नाशिकमध्ये आहोत। निश्चित काहीतरी महाराष्ट्राच्या इतरच विषय असेल। आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी गेले, कसं बघता? काही नाही, ते नेहमीच जात असतात, त्यामुळे काही ते नवीन असं काही नाही। मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ऍक्ट 2034 शहर विकास परिषदेचं आज मुंबईत आयोजन करण्यात आलं। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईच्या विकासाचं व्हिजन मांडलं। मुंबई हे सर्व देशवासियांसाठी महत्त्वाचं शहर आहे। मुंबईला जगातील सर्वोत्तम शहर बनवायचं आहे, त्यासाठी हे सरकार प्रयत्न करणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले। तसंच बिल्डरांनी माचीसच्या खोक्यांसारख्या इमारती न बनवता आयकॉनिक इमारती उभाराव्यात, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। तसंच मुंबईला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। सभी लोगों को एक मुंबई से बहुत बड़ी अटैचमेंट है, एक लगाव है। ये मुंबई हमारी है, ये मुंबई सबको संभालती है, और इसलिए मुंबई का विकास जो है, बाकी तो छोड़ो, सब बड़ा बड़ा नाम मुंबई के बीच में कोई शांघाई वांघाई कोई बोल रहे थे, लेकिन अपने को मुंबई को स्वच्छ और सुंदर बनाना है, और इसमें सरकार पूरी तरह से आपको सपोर्ट करेगी, कारपोरेशन को सपोर्ट करेगी, और इसमें सभी लोगों ने अपना हाथ बढ़ाने की आवश्यकता है। जैसे कंक्रीट रोड हो गया, ब्यूटिफिकेशन का काम शुरू हो जाएगा अभी मुंबई में। अभी आप थोड़ा थोड़ा देख लोगे, मैं जैसे कहा है सरकार बदल गई है, मुंबई भी बदलेगी, जरूर मुंबई भी बदलेगी। जैसे बिल्डर लोग जो डेवलपर है बिल्डिंग बना, जैसे साउथ मुंबई में कैसे आइकॉनिक ब्रिटिश जमाने में जैसे बिल्डिंग, उसकी क्या डिजाइन, एलिवेशन, फसाड, ये कैसे है। और तो बोले उसके बाजू में बिल्डिंग बनाते हैं, सीधा एकदम बड़ा एक खोखा बन जाता है, मैच बॉक्स का कांच का एक ये, बराबर ना। तो उसमें एक तो बिल्डिंग हर डेवलपर ने आइकॉनिक बनाने की आवश्यकता है। उसमें क्या चाहिए आपको बताओ, इंसेंटिव देना है, क्या देना है, सरकार दे देगी। बिल्कुल थोड़ा पैसा ज्यादा खर्चा हो गया, लेकिन वो सरकार मदद करेगी। राज्य सरकारच्या माध्यमातून देखील या मुंबई आणि MMR साठी आपण काम करतोय। जे मेट्रोचे 337 किलोमीटरचे मेट्रोचा जो प्रोजेक्ट आहे, त्याच्यामध्ये आलेल्या अडचणी तातडीने आम्ही दूर करून टाकल्या। तो वेळेमध्ये प्रकल्प पूर्ण होईल, लाखो लोकांना त्याचा दिलासा मिळेल, मुंबईतली वाहतूक कोंडी दूर होईल, पोल्यूशन कमी होईल, लोकांचा वेळ वाचेल, इंधन वाचेल। हे सगळं जे आहे ते पूर्णपणे या ठिकाणी, त्याचबरोबर काही ठिकाणी आम्ही ॲक्सेस कंट्रोल रस्ता याला करतोय, वेस्टर्नला ईस्टर्न एक्सप्रेस जो आहे व एलिव्हेटेड डायरेक्ट अहमदाबादचा जो रस्ता आहे फाउंटनचा, घोडबंदरचा, त्याला डायरेक्ट लिंक करतोय। मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्यावरती या परिषदेत चर्चा झाल्याचं खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितलंय। रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट हा मुंबईच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे। त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याचबरोबर स्लम्स, हे जे आहेत धारावीसारखे बाकीही स्लम्स आहेत, त्याच्यासाठी इथे चर्चा झाली की स्लम्स हे कशा प्रकारे आपण रिहॅबिलिटेट त्यांना चांगल्या प्रकारे चांगल्या ठिकाणी करू शकतो, आणि मुंबईचं स्लम्स जे आहेत हे पूर्णपणे कशा प्रकारे कमी केलं जाईल, किंबहुना पूर्णपणे जे आहे हे स्लम फ्री सिटी
कडे वाटचाल कशी होईल याच्यावरती या ठिकाणी चर्चा झालेली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवरती टीकास्त्र सोडलंय. मशालला मत देणं म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीला मत देणं असं म्हणत बावनकुळेंनी ठाकरेंना टोला लगावलाय. तसंच आमचं टार्गेट घड्याळ बंद पाडणं आणि मशाल विझवण्याचं आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. दरम्यान त्यांनी जयंत पाटील आणि अजित पवारांना सुद्धा टोले लगावले. आम्हाला असं वाटतं आता मशालला मत देणं म्हणजे काँग्रेसला मत देणं, उद्धवजीला मत देणं म्हणजे राष्ट्रवादीला मत देणं. आणि त्यामुळं काँग्रेस राष्ट्रवादीचे विचार स्वीकारणाऱ्या उद्धव ठाकरे या गटाला मराठी माणसं आणि हिंदुत्ववादी व्यक्तीने मतदान करू नये याकरता आम्ही जनजागरण करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये जेव्हा निवडणुकीला समोर जातो आहे तर आमचं टार्गेट असणार आहे की घड्याळ कुठं बंद पडायची, ती बारामतीत बंद पडली पाहिजे. काँग्रेसचा पंजा कुठं थांबला पाहिजे, तो साकोलीत थांबला पाहिजे. आणि मशाल जी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पकडली आहे आणि उद्धव ठाकरेजींनी आता चिन्ह घेतलाय, त्या मशालला अरबी समुद्रातलं पाणी आणून पेटली तरी ते विझवावं लागेल. मला वाटतं की जयंत पाटील साहेब आणि अजित पवार साहेबांना त्यांच्या आमदारात काय चालू आहे माहिती घेतली पाहिजे. असे बॉम्बस्फोट होणार आहे, प्रवेशाचे असे बॉम्बस्फोट होणार आहे की त्यांनाही कळेल काय होत आहे. त्यामुळं अजित पवार साहेबांनी जयंत पाटील साहेबांबद्दल मला काही बोलायचं नाही आहे, पण त्यांना पुढं कळेल. मला काय वाटतं की थोडं महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी थोडं आता 2 वर्ष हे जे बॅट्समन आहे ना फडणवीसजी आणि एकनाथजी शिंदे या दोघांची बॅटिंग पाहिली पाहिजे. जरा यांची 2020 मॅच कशी चालू आहे, 18 तास कसे काम करतायत. त्यांनी मुख्यमंत्री बघितलं आहे 18 महिने मंत्रालयात न येणारे, त्यामुळे त्यांनी बॅटिंग केली आहे. जयंत पाटील साहेब, अजित पवार साहेबांची बॅटिंग चालू होती मंत्रालयात. उद्धव ठाकरे साहेब तर ना बॉलिंग करत होते ना विकेट किपर होते. शिवसेनेतील 2 गटांनी वेगवेगळी ओळख मिळाल्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना या 2 पक्षांमधील संघर्ष तापल्याचं चित्र आहे. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना मैदानात येण्याचं आव्हान दिल्यानंतर आता कट्टर शिंदे समर्थक नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी थेट ठाकरेंवरती निशाणा साधलाय. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यातील वाद वाढण्याची शक्यता आहे. ठाकरेंचं आव्हान, गुलाबराव पाटलांचा टोला. निवडणुका घरात बसून ऑनलाईन होत नाहीत, समोरासमोर येऊन होऊन जाऊ द्या. दोन्ही पक्षातील संघर्ष तापण्याची शक्यता. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा सामना असला तरी आता या निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांचा बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष सुद्धा आक्रमक झाल्याचं दिसतंय. उद्धव ठाकरे यांनी छगन भुजबळ यांच्या 75च्या कार्यक्रमात थेट एकनाथ शिंदे यांना मैदानात उतरण्याचं आव्हान दिलंय. हिम्मत असेल तर मैदानात या ना तुम्ही. मी मैदानात उतरलेलो आहे. आम्हाला मैदान कसं मिळणार नाही ह्याच्यापेक्षा मैदान दोघांनी मिळून एकत्र या, एका व्यासपीठावरती येऊ, एका मैदानात येऊ आणि होऊन जाऊ दे काय व्हायचं ते. आता उद्धव ठाकरे यांच्या या आव्हानात एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून सुद्धा जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची बुलंद तोफ गुलाबराव पाटील यांनी खास स्टाईलमध्ये उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं. हे बघा, आता समोरासमोरच निवडणुका होता, ते काही घरात बसून होत नाही किंवा ऑनलाईन होत नाही. निवडणुका या समोरच होता, ऑनलाईन थोडी होता. त्यामुळे ज्यावेळेस समोरासमोर वेळ येईल त्यावेळेस समोरासमोर पण होईल. उद्धव ठाकरे यांचे टीकेचे बाण आणि त्याला शिंदे समर्थकांच्याकडून मिळणारं जोरदार प्रत्युत्तर यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षातला संघर्ष अधिक तापणार आहे.
ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं फिरतं मंत्रालय ऑन ड्युटी 24 तास सुरू असल्याचा प्रत्यय ठाण्यात आलाय. मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी थांबलेल्या महिला आणि कामगारांची भेट घेतली. ठाण्यातील निवासस्थानाबाहेर काही महिला आणि कामगार आपापले प्रश्न घेऊन आले होते, तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलवून निवेदन स्वीकारलं आणि यांचा विषय सोडवला. महिला घराचा विषय घेऊन आल्या होत्या, तर विद्युत मेटॅलिक कंपनीच्या कामगारांनी आपल्या समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. महाराष्ट्रातील सद्यस्थितीतील राजकारणावरती मनसेचे युवा नेते अमित ठाकरेंनी परखड शब्दात टीका केली आहे. पूर्वीच राजकारणात आलो ते बरं झालं, सध्याची परिस्थिती पाहता मी राजकारणात आलोच नसतो, अशा शब्दात मनसेचे युवा नेते अमित ठाकरेंनी सध्याच्या राजकीय गोंधळावरती निशाणा साधलाय. मी राजसाहेबांचा मुलगा नसतो तर मी राजकारणात आलो नसतो. राज ठाकरेंचे सुपुत्र आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरेंची ही प्रतिक्रिया. अमित ठाकरेंनी थेटपणे महाराष्ट्रातल्या राजकीय गोंधळावर सडेतोड टीका केली आहे. मराठवाडा दौऱ्यावेळी अमित ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या सद्यस्थितीतल्या राजकारणावर भाष्य केलं. मी राजसाहेबांचा मुलगा नसतो तर मी राजकारणात आलो नसतो. कारण मला आत्ताची राजकीय परिस्थिती बघून मला ती इच्छाच नसती झाली. साहेबांनी मला मुलगा असल्यामुळे ती संधी दिली आणि ती संधी मी आज ह्या विद्यार्थ्यांना द्यायला आलो. मागील जवळपास 3 वर्षांपासून महाराष्ट्रातलं राजकारण देशभराचा चर्चेचा विषय ठरलाय. भाजप विरोधातील महाविकास आघाडीचा प्रयोग असो, त्यानंतर 2.5 वर्षात महाराष्ट्र विरुद्ध केंद्र सरकारचे वाद असो, ठाकरे सरकारवर करण्यात आलेले विविध आरोप असो, ठाकरेंच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या तुरुंगवाऱ्या किंवा मग आता शिवसेनेतली बंडखोरी आणि राज्यात शिंदे फडणवीसांनी केलेलं सत्तांतर असो, महाराष्ट्रातील अशा एक ना अनेक राजकीय घडामोडींनी सबंध देशाचं लक्ष वेधलं. कधी नव्हे ते अत्यंत टोकाचा विरोध आणि शहकाटशहाचं राजकारण महाराष्ट्रात पाहायला मिळतंय. या अनुषंगानं अमित ठाकरेंचं हे विधान आल्याची शक्यता आहे. पण ज्यांच्या अवतीभोवती हे राजकारण फिरतंय त्या राजकीय पक्षाच्या नेत्यांचं मत वेगळं आहे किंवा महत्वाचं आहे. हे काही लोक जे आहे ना, जे टीका करताना घराणेशाहीवर, त्यांना म्हणा आता विचारा ना, राजसाहेबांना जाऊन विचारा की घराणेशाही तुमची काही चालवत नाही. त्या घराण्याने त्या व्यक्तीने जर काही काम केलं असेल तर त्यांचे सुपुत्र अधिक काम करत असेल तर काही हरकत नाही आहे म्हणजे त्या काम करायला. आणि म्हणून त्या ठिकाणी उगाचच काहीतरी टोमणे मारायचे आणि ते आता राजसाहेबांना टोमणे मारून दाखवा ना म्हणा. एकंदरीतच अमित ठाकरेंच्या विधानाचे अर्थ वेगवेगळे काढले जाऊ शकतात, पण ज्या तऱ्हेनं राजकीय आरोप प्रत्यारोप आणि वार प्रतिवार केले जात आहेत ते पाहता महाराष्ट्रातील राजकारणाचा बाज बदललाय हे निश्चित. आता फक्त राजकारणापायी महाराष्ट्राच्या राजकीय सभ्यतेला गालबोट लागू नये याची काळजी प्रत्येकानं घेणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वांद्रे इथला शिवकालीन किल्ला पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देत असतात. त्यामुळेच या परिसरामध्ये येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षितरित्या पर्यटन करता यावं यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनानं या परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपाययोजना कराव्यात असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिलेत. पश्चिम वॉर्ड वांद्रे इथे आज पार पडलेल्या पालकमंत्री आपल्या भेटीला या उपक्रमात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार यासह सर्व विभागाचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. माहीम किल्ल्यावरील अतिक्रमणावरती आता महापालिकेकडून झोपड्या हटवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. माहीम किल्ल्यावरील रहिवाशांना या आधीच मोफत घरं देण्यात आली आहेत. माहीम किल्ल्यावरील अतिक्रमणाबाबत न्यूज 18 लोकमतनं वर्षभर पाठपुरावा केला. त्यानंतर पालिका प्रशासन आणि राज्य सरकारनं आता कारवाई सुरू केली आहे. माहीम किल्ला इथं आता झोपड्या पाडण्याचं काम सुरू आहे.
महामुंबईमध्ये इतरही महत्त्वाच्या बातम्या जाणून घेणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पुढची बातमी आपण बघणार आहोत. ब्लॅक सी ग्रीन इनिशिएटिव्हच्या माध्यमातल्या एक संदर्भातली एक बातमी. इथे 5 दशलक्ष टन धान्य आणि इतर खाद्यपदार्थ युक्रेनमधल्या 3 प्रमुख बंदरांवरून जगभरात नेण्याची परवानगी आता देण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी त्यांचे पीक जागतिक बाजारपेठेत नेण्यासाठी आणि 2023 मध्ये या संदर्भातली योजना तयार करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरलाय. या उपक्रमात सामील असलेल्या कराच्या बद्दलही आता इथे विस्तारानं विचार होतो आहे. युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी आपल्या भाषणात रशियामध्ये सध्या हताश वातावरण असल्याचं म्हटलंय. रशिया पराभवाच्या वातावरणात आहे आणि त्यांचा अजूनही आमची शहरं आणि सगळ्याच युरोपियन नागरिकांमध्ये दहशत माजवण्याचा आणि जगाला ब्लॅकमेल करण्याचा इरादा दिसतोय. पण त्यांना ही संधी आता मिळणार नाही, कारण युक्रेन आता त्यांच्याही पुढे जात असल्याचं झेलेन्स्की यावेळी म्हणाले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी शुक्रवारी डिफेंडर्स डेच्या निमित्तानं कीव्हमधल्या लष्करी रुग्णालयाला भेट दिली. झेलेन्स्की यांनी डॉक्टर आणि जखमी सैनिकांना यावेळी पुरस्कार प्रदान केले आणि त्यांनी लवकरच बरं व्हावं अशा शुभेच्छाही दिल्या. युक्रेनच्या सैनिकांना गोल्डन स्टार पदक आणि इतर पुरस्कारांनी देखील झेलेन्स्कींनी सन्मानित केलं. आम्ही आमची प्रादेशिक अखंडता नक्कीच पुन्हा एकदा प्राप्त करू असं देखील त्यांनी यावेळी सैनिकांना संबोधित केलेलं आहे. करताना म्हटलंय, युक्रेनचे नेते आणि सैन्यात शहीद झालेल्या सैनिकांसाठी यावेळी क्षणभर मौन श्रद्धांजलीही अर्पण करण्यात आली. युक्रेनमधली आणखीन एक बातमी आहे. युद्धात ठार झालेल्या युक्रेनी सैनिकांची कुटुंब आणि त्याचबरोबर शुक्रवारी पूर्वेकडच्या खार्किव्ह शहराबाहेरच्या स्मशानभूमीत इथल्या सगळ्या सैनिकांच्या सन्मानार्थ सगळेजण एकत्र आले होते. त्यावेळी त्यांचं स्मरण करण्यात आलं आणि त्याचबरोबर त्यांचं स्मरण करताना त्यांना अशा पद्धतीने श्रद्धांजलीही वाहण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन 3 राज्यांच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यापैकी कॅलिफोर्नियातील इर्विन इथे एका महाविद्यालयाला त्यांनी भेट दिली. औषध किमती कमी करण्याच्या त्यांच्या प्रशासनाच्या प्रयत्नांबद्दल त्यांनी यावेळी भाष्य केलं. 2023 मध्ये यात वाढ होईल असं देखील त्यांनी म्हटलंय. दैनंदिन जीवनातील वाढत्या खर्चामुळे काही प्रमाणात नागरिकांना फायदा होऊ शकेल असंही ते म्हणाले. महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या लष्करानंतर नवीन अध्यक्षांच्या नियुक्तीची वाट पाहण्यासाठी बुर्किना फासोमधली दृश्य आपण बघतोय. सध्या हे नागरिक राजधानीत जमले होते. नॅशनल असेंब्लीच्या बाहेर रशिया आणि बुर्किनाचे यावेळी ध्वज देखील फडकवण्यात आले होते. अध्यक्षपदी 34 वर्षांचे कॅप्टन इब्राहिम ट्रोर सध्या आहेत आणि 9 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत देशातल्या दुसऱ्या सत्ता पालटामध्ये ट्रोर यांनी सत्ता हस्तगत केली. पण आता पुन्हा एकदा लोकशाही मार्गाने अध्यक्ष ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. ठाण्यात तरुणीचा विनयभंग करणाऱ्या रिक्षा चालकाला अटक करण्यात आली आहे. रिक्षावाल्याकडून तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला होता. रिक्षावाल्याला जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणीला रिक्षावाल्यानं फरफटत नेलं होतं. आता पोलिसांनी या रिक्षा चालकाला अटक केली आहे. नवी मुंबईच्या दिघा भागातून या नराधमाला अटक करण्यात आली आहे. दारूच्या नशेत हे कृत्य केल्याची कबुली या आरोपीनं दिली आहे. कटिकादला उर्फ राजू अब्बाई विरांग नेलू असं या आरोपीचं नाव असून तो मूळचा आंध्र प्रदेशातला आहे. रिक्षा चालकाने मला आवाज देऊन काही अपशब्द यूज केले. त्याच्यावर तो हात वगैरे पकडायचे वगैरे प्रकार करत होता. तसा तर मी बोलली, तू माझ्या ओळखीचा नाहीयेस, तू का असं करतोयस, तू असं का करतोय, माझी तुझी ओळख नाहीये, तू असं करू नकोस. तर त्याच्यासाठी मी त्याला धरायला गेली, त्याचे कॉलर पकडली. पण त्याने काय केलं, ताबडतोब त्याची रिक्षा चालू केली, रिक्षाला चावी लावली. त्याने कमीत कमी 20 मीटर मला अंतरात फरफडत नेलेलं आहे. तर त्याच्यामुळे फरफडत नेल्यामुळे मी जागेवर 5 मिनिटं म्हणजे शांत, अगदी बेशुद्ध पडल्यासारखीच होती. ठाण्यात पुन्हा एकदा स्थानिक विरुद्ध परप्रांतीय वाद समोर आलाय. मच्छी विकणाऱ्या आगारी कोळी महिलांनी एका परप्रांतीय मच्छी विक्रेत्याला चोप दिलाय.
बाहेरून येऊन मच्छी विकतो म्हणून या महिलांनी या मच्छी विक्रेत्याला चांगला चोप दिलाय. कल्याणच्या सापर्डे गावात गोडे कुटुंबियाच्या घरातील कपाटात विषारी कोबरा आढळून आलाय. सर्पमित्रांनी कपाटात फणा काढून बसलेल्या नागाला पकडून वन अधिकाऱ्यांच्या परवानगीनं जंगलात सोडून दिलाय. दरम्यान सापाला पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती.